नांदेडच्या कृषी विभागामध्ये 6 कोटींचा घोटाळा झालाय। नांदेड विभागीय कार्यालयाकडून घोटाळ्याची तपासणी केली जाते। 11 कृषी पर्यवेक्षकांसह 3 कृषी केंद्र चालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले। ठिबक सिंचन वाटपात घोटाळा झाल्याचं निष्पन्न झालंय। विभागीय कार्यालयाच्या चौकशी अहवालानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा अधीक्षक दत्तकुमार कळसाईत यांनी दिली आहे। बोगस प्रस्ताव तयार करत वितरकाला हाताशी धरून जवळपास 6 कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्याने नांदेड जिल्हा कृषी विभागामध्ये खळबळ उडाली आहे। मुखेड, कंधार, नायगाव आणि बिरोली येथील एकूण 11 कृषी पर्यवेक्षकावर आम्ही नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे। ठिबक तुषार सिंचन गैरव्यवहार जो 2021-22 आणि 22-23 मध्ये आढळला, त्यामध्ये वरिष्ठ कार्यालयाच्या टीमने या ठिकाणी येऊन चौकशी केली होती आणि त्यांच्या चौकशी अहवालाप्रमाणे आणि वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे। सरकारला वेगवेगळे अनुदान लाटण्यासाठी वेगवेगळे कागदपत्र, पावत्या, बिल हे डुप्लिकेट बनवण्यात आले आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाचे जवळपास कृषी सुपरवायझर जे आहेत यांचा 11 जणांचा सहभाग आहे। तसेच काही दुकानदार आहेत, काही शेतकरी आहेत, अशा एकूण 14 लोकांवर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जवळपास 6 कोटी रुपयाचा अफार झालेला आहे। यावरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।